लोकसभा आणि लोकसभा अध्यक्षपदाचे पद वेगळे कसे आहे बघूया पार्ट 3 मध्ये. लोकसभेतील आणि राज्यसभेतील सभापतींवर पदावरून काढून टाकण्याच्या ठरावाच्या प्रक्रियेदरम्यान या दोघांना कुठले अधिकार आहेत किंवा कुठले अधिकार दिलेले नाहीत हे बघूया. आपण बघितलेच की उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्षपदी असतात आणि या परिस्थितीत ठरावावर चर्चा सुरू असताना उपराष्ट्रपतींना बोलण्याचा किंवा चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असेल का? आणि सेम प्रश्न लोकसभेतील सभापतींबद्दल पण विचारला जाऊ शकतो. अशा चर्चेदरम्यान स्वतःचा बचाव करू शकतात आणि बाजू मांडू शकतात, म्हणजेच बोलण्याचा चर्चेत भाग घेण्याचा अधिकार आहे. लोकसभेतील कलम 96(2) नुसार आणि राज्यसभेतील कलम 92(2) नुसार. पण कलम 92(2) अंतर्गत उपराष्ट्रपतींना मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. इकडे लोकसभेत लक्षात घ्या, कलम 96(2) अंतर्गत सभापतींना फक्त पहिल्या वेळी मतदान करण्याचा अधिकार असे. समजा मतांची बरोबरी झाली तर ते मतदान करू शकत नाही. आणि अजून तिसरा एक महत्त्वाचा फरक आहे. अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती किंवा लोकसभेचे सभापती अध्यक्षपद भूषवू शकतात का? तर नाही हे उत्तर असेल. आणि दोघांमध्ये मध्ये एक सिमिलॅरिटी दिसून येईल की किमान 14 दिवसांची आधी सूचना दिल्याशिवाय या दोघांविरुद्ध ठराव मांडता येणार नाही. 94 क नुसार आणि 67 ब नुसार. आणि सभागृहाच्या तत्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने हा ठराव मंजूर करता येईल.